जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील संविधान प्रतिकृतीची तोडफोड केल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले असून तीव्र आंदोलन केले जात आहे। अंबरनाथ शहरात देखील आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली। दरम्यान आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते। आज संविधान रक्षक समिती अंबरनाथच्या वतीने परभणी येथे जो संविधान प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि या विटंबनेमध्ये ज्या धर्मांध जातीवादी माथे फिरू बोलतात, तो माथे फिरू नसून तो धर्मांध व्यक्ती आहे आणि त्यांनी जी विटंबना केली आणि त्याच्यानंतर जो परभणीमध्ये प्रकार घडला, जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला शमवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी अतिशय शांतपणे करायला पाहिजे होतं, पण त्यांनी 2-3 दिवस घालवले आणि त्यामुळे हा उद्रेक उफाळून निघाला आणि त्याच्यामधून जो काही तोडफोड झाली त्या तोडफोडमुळे ज्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज पोलिसांनी केला आणि घरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन केलं, अक्षरशः कामधंदा करणारे शेतकरी लोकांना सुद्धा त्यांनी केलं आणि 140 लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करत असताना जो मारहाण पोलीस कोठडीत झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा, तो हा पोलिसांकडून करण्यात आलेला खून आहे आणि तो पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्याला जबाबदार आहेत यांच्यावर तुर्तास त्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर सदोष मनोवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबरनाथचे संविधानप्रेमी करतायत। आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अंबरनाथ नगर परिषद तर तहसीलदार यांच्याकडे एक निषेध मोर्चा घेऊन आलो आणि या मोर्चामध्ये अक्षरशः तरुण मंडळीने महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं काम आहे आणि आमची जी मागणी आहे की माजी न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे आणि याला संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना निलंबित केली पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही इथे आलो आणि आजचा हा मोर्चा यशस्वी झाला। आपण सर्वजण आलात, आपलं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। परभणीमध्ये जो संविधानाचे मोडतोड करून त्याचा जो अपमान केला आहे त्या विरोधात प्रभाकर सूर्यवंशी व जो आपला भीम अनुयायी जो आंबेडकरी समाज आहे तो रस्त्यावर उतरला आणि त्याच्यानंतर जो काही प्रकार झाला, काही आंदोलनं झाली, त्याच्यानंतर प्रभाकर सूर्यवंशी ज्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, सोमनाथ सूर्यवंशी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांचा जो मृत्यू झालेला आहे, तर त्या मृत्यूची SIT चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची भीमज्योत मित्र मंडळ तर्फे व तसेच प्रकाशनगर रहिवासी संघ यांच्यातर्फे आमची मागणी आहे। आणि तसंच जे पण आमच्या आया बहिणांवरती अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि संविधान हा एका कोणत्या जातीपुरती नाहीये, हा बहुजन समाजासाठी आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि आपलं संविधान कसं अबाधित राहील याचीच प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। संविधान फक्त हा एका जातीपुरती नाहीये, हा देशासाठी आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी, शासनासाठी, प्रशासनासाठी हा संविधान किती महत्वाचं आहे। या संविधानाच्या परदेशामध्ये त्याची काय किंमत त्यांना माहिती आहे, पण इथल्या लोकांना नाहीये। फक्त या संविधानासाठी फक्त एक जात रस्त्यावर उतरत असेल तर त्या संविधानाचा मग काय फायदा? अरे त्या संविधानाचा जर तुम्ही पुरेपूर जर अभ्यास केला तर त्या संविधानासारखं या देशामध्ये मौल्यवान कुठली वस्तूच नाहीये। म्हणून या संविधानासाठी आम्हाला आमचा जीव गेला तरी आम्ही त्याच्यासाठी पण आम्ही तयार आहोत। आणि मी याच्या पुढे सांगतो की असे अन्याय अत्याचार कराल तर सगळे आम्ही एकत्र येऊन आमचं आंबेडकरी अनुयायांचा काय रोष आहे तो तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता। कारण का संघर्ष हा आमच्या 5वीलाच पुजलेला आहे, आम्हाला काही फुकट मिळालं नाही। बाबासाहेबांनी आम्हाला जरी एवढं काही दिलं असेल तरी आम्हाला संघर्ष करूनच मिळवावा लागतो। हे आमच्यासाठी खूप दुःखाचे आणि याची गोष्ट आहे। तर मी माझे 2 शब्द येतच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, तसेच आमच्या आया बहिणांना या जातीयवादी गुंडांनी म्हणतो मी जे मारहाण केली आहे त्यांच्यावरती पण दोष आरोप व्हावे व त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच संविधान प्रेमींकडनं मी अपेक्षा बाळगतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।
आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी.